काशीबाई उखाजी कोल्हे शाळेमध्ये अंमली पदार्थ विरोधी रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रम। जळगाव शहरातील काऊ कोल्हे शाळा ते पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत भव्य रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। झालेल्या या उपक्रमात शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींनी, शिक्षक वर्ग व पोलीस प्रशासनाचा सक्रिय सहभाग होता। कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सौ कावेरी कमलाकर यांनी विद्यार्थिनींना महिला अत्याचार, त्यावरील कायदेशीर उपाययोजना तसेच आत्मसंरक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले। तसेच पोलीस उपनिरीक्षक ढिकले यांनी अंमली बालकांचे संरक्षण व कायदेशीर हक्क याविषयी माहिती देत विद्यार्थिनींना जागरूक केले। तसेच शाळेच्या आवारात किंवा परिसरात फिरणाऱ्या टवाळखोर मुलांबाबत गोपनीय माहिती थेट पोलीस स्टेशनला कळवावी असे आवाहन केले। यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री ढिकले यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच त्याचे आरोग्यावर व समाजावर होणारे गंभीर नुकसान तसेच कायदेशीर शिक्षा याबाबत मार्गदर्शन केलं। अंमली पदार्थाच्या आहारी जाणे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले। याप्रसंगी नंदकिशोर पाटील, गणेश कुमार नायकर, अल्ताफ पठाण, प्रमोद पाटील, भागवत शिंदे, नवजीत चौधरी, रवींद्र तायडे, गणेश ढाकणे, दिनेश पाटील, प्रतिभा पाटील, वैशाली पावरा, उज्ज्वला पाटोळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व शाळेचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी घोषवाक्य देत अंमली पदार्थ विरोधी संदेश जनतेपर्यंत पोहोचवला। स्टार न्यूज साठी महेश पाटील, जळगाव।